नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की एका साध्या कोऱ्या MS वर्ड पानाला एका प्रोफेशनल आणि आकर्षक कव्हर पेजमध्ये कसं बदलायचं. चला तर मग सुरू करूया. स्क्रीनवर बघा जरा. डावीकडे आहे एक साधंसं कव्हर आणि उजवीकडे एक एकदम प्रोफेशनल डिझाईन केलेलं कव्हर पेज. आज आपण हेच शिकणार आहोत की हा फरक कसा साधायचा. हे कौशल्य आपल्या कुठल्याही कामाला एक वेगळीच ओळख देईल. तर आपण काय काय करणार आहोत? आधी कॅनव्हास सेट करू, मग एक आकर्षक शीर्षक बनवू, त्यात काही ग्राफिक्स टाकू, माहिती व्यवस्थित मांडू आणि शेवटी फायनल टचअप करून आपलं डिझाईन पूर्ण करू. एकदम सोपे 5 टप्पे आहेत. ठीक आहे, तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, कॅनव्हास सेट करणे. कारण कसं आहे ना, कुठल्याही चांगल्या डिझाईनसाठी त्याचा पाया म्हणजे त्याची चौकट अगदी पक्की असायला हवी. सगळ्यात आधी आपल्याला 3 सोप्या गोष्टी करायच्या आहेत. पेज लेआउटमध्ये जाऊन पेजचा आकार A4 निवडायचा, मग मार्जिन नॅरो करायचं म्हणजे आपल्याला डिझाईनसाठी जास्त जागा मिळेल. आणि शेवटी पेज बॉर्डर्समधून बॉक्स हा पर्याय निवडून एक बॉर्डर लावायची. बस झाली आपली बेसिक तयारी. आता बॉर्डर निवडताना आपण त्यात थोडी स्टाईल आणूया. शक्य तितकी जाड रेषा निवडा. रंग समजा हलका निळा घेतला आणि जाडी साधारण 4.5 पॉइंट ठेवली की बघा आपल्या पेजला किती छान फ्रेम येते. चला आता वळूया आपल्या डिझाईनच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, आपलं शीर्षक. त्याला एकदम दमदार आणि आकर्षक बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत वर्ड आर्ट. सुरुवातीला बघा, हे नाव गुलाब गुरु कम्प्युटर स्मार्ट क्लास किती साधं दिसतंय नाही का. पण आता आपण याला वर्ड आर्टची जादू दाखवूया. ही एक प्रो टिप आहे, नीट लक्षात ठेवा. कुठलाही आकार किंवा चित्र टाकल्यावर त्याला कुठेही सहजपणे फिरवण्यासाठी टेक्स्ट रॅपिंगमध्ये जाऊन इन फ्रंट ऑफ टेक्स्ट हा पर्याय निवडणं खूप गरजेचं आहे. यामुळे आपल्याला पूर्ण कंट्रोल मिळतो. आणि हे बघा, वर्ड आर्ट वापरल्यावर तेच नाव किती स्टायलिश आणि आकर्षक दिसतंय. ते जे पिवळं हँडल दिसतंय ना, त्याने आपण त्या नावाचा बाक म्हणजे कर्व कमी जास्त करू शकतो. मस्त आहे ना. ठीक आहे, शीर्षक तर झालं. आता आपलं पेज अजून सुंदर दिसावं म्हणून त्यात काही ग्राफिक्स म्हणजे छोटे छोटे आकार आणि डिझाईन्स टाकूया. आपण इन्सर्टमधल्या शेप्समध्ये जाऊन आर्क शेप निवडू शकतो. ही एक वक्र रेषा असते आणि हो, ते पिवळे छोटे गोल दिसतात ना, त्यांना ओढून आपण या रेषेला हवा तसा गोलाकार आकार देऊ शकतो. आता या आर्कला अजून छान बनवूया. त्याचा रंग म्हणजे शेप आउटलाईन आपल्या पेजच्या बॉर्डरसारखाच हलका निळा घेऊ. त्याची जाडी थोडी वाढवू म्हणजे तो उठून दिसेल. आणि शेवटी अलाइन सेंटर वापरून त्याला बरोबर मध्यभागी आणू. आता आपल्या कव्हर पेजच्या मध्यभागी एखादा लोगो किंवा चित्र टाकूया. हे आपण MS वर्डच्या क्लिप आर्ट गॅलरीमधून घेऊ शकतो किंवा आपल्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह केलेली एखादी इमेज सुद्धा वापरू शकतो. आता ही कोपऱ्यातली डिझाईन बघा किती भारी दिसतीये. यासाठी एक सोपी ट्रिक आहे. इंटरनेटवरून एखादं डिझाईन डाउनलोड करा, ते पिक्चर म्हणून इन्सर्ट करा, मग त्याला इन फ्रंट ऑफ टेक्स्ट करा. आता Ctrl+D दाबून त्याची कॉपी बनवा आणि रोटेट पर्यायाचा वापर करून त्याला आडवं उभं फिरवून चारी कोपऱ्यांमध्ये सेट करा. झालं काम. चला, डिझाईन तर जवळपास तयार आहे. आता यात आपल्याला गरजेची माहिती भरायची आहे, जसं की नाव, वर्ग, विषय वगैरे. त्यासाठी आपण टेक्स्ट बॉक्स वापरणार आहोत. बघा, आपल्याला साधारणपणे ही माहिती टाकावी लागते. सत्र, नाव, वर्ग, रोल नंबर आणि विषय. हे सगळं एका टेक्स्ट बॉक्समध्ये टाकल्यामुळे ते एकदम व्यवस्थित दिसतं. आणि इथं आहे खरी गंमत. टेक्स्ट बॉक्सला सिलेक्ट करून त्याला नो फिल आणि नो आउटलाईन करायचं. यामुळे काय होतं की तो बॉक्स अदृश्य होतो आणि फक्त आतला मजकूर दिसतो. असं वाटतं की तो मजकूर डिझाईनचाच एक भाग आहे. आता याच अदृश्य टेक्स्ट बॉक्सची कॉपी करून आपण खाली डावीकडे तारीख आणि उजवीकडे सहीसाठी जागा बनवू शकतो. यामुळे आपलं काम सोपं होतं आणि डिझाईनमध्ये एकसारखेपणा राहतो. वाह, आपलं कव्हर पेज जवळपास तयार आहे. आता फक्त शेवटचा हात फिरवायचा आहे म्हणजे फायनल फिनिशिंग टच. तर फायनल टचअपमध्ये काय करायचं? तारीख आणि सहीसाठी आपण एक छोटी रेषा काढू शकतो. पेज लेआउटमधून पेजला एखादा हलकासा बॅकग्राऊंड कलर देता येतो. आणि सगळं झाल्यावर एकदा नीट बघून घ्या. काही लहान मोठे बदल करायचे असतील तर ते करून घ्या. झालं, आपलं प्रोफेशनल कव्हर पेज एकदम तयार आहे. तर मग आता हे सगळे शिकल्यानंतर विचार करा, पुढचा कोणता रिपोर्ट, प्रोजेक्ट किंवा असाइनमेंट आहे ज्याला आपण अशाच एका प्रोफेशनल कव्हर पेजने एकदम प्रभावी बनवू शकतो.